नमस्कार. आज मी करते मस्तपैकी चमचमीत अशी लागणारी रेसिपी, म्हणजेच ढाबा स्टाईल सोया मसाला. अतिशय छान लागणारी अशी ही रेसिपी. त्याकरता लागणारे हे पाणी मी घेते पातेलीमध्ये आणि ते चांगलं गरम करायला ठेवते. चांगलं उकळून घ्यायचे आपल्याला पाणी. उकळलं की त्यात आपल्याला ते सोया चंक्स आहेत आपले ते घालायचे आहेत, म्हणजे ते छान मऊ होतील पाण्यामध्ये. आता पाणी छान उकळलं आहे, त्यात मी आता हे सोया चंक्स सगळे आपले टाकते. ते टाकल्यावर की ते छान मऊ होतात. त्यात आपल्याला मीठ पण घालायचं आहे आणि झाकून ठेवायचे. एक 10 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे, म्हणजे ते आपले छान मऊ होतील आणि फुगतील ते असे छान. हे अशा प्रकारे झाकून ठेवायचे. आता ते झाले बघा, 10 मिनिटांनी मी हे काढलेत आणि ते बघा आपले कसे छान फुगलेत असे आणि ते मऊ झालेत. ते सगळे आपण काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड झाले की हाताने असे पिळून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. हाताने त्याचं सगळं पाणी काढून टाकायचं. पाणी राहू द्यायचं नाही त्याच्यात. सगळं पाणी काढून घेतलं आहे. हे बघा, या प्रकारे हे सगळे काढून घ्यायचे आणि ते बाउलमध्ये काढल्यावर आपल्याला त्यात सगळे मसाले घालायचे आहेत. आणि त्या सगळे मसाले आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवायचे. हे लाल तिखट घातलं आहे, मीठ, किचन किंग मसाला, धणे जिरे पावडर आणि कसुरी मेथी. थोडीशी आत्ता घालायची, थोडी नंतर घालायची आपल्याला. दही घातले 2 चमचे आणि हे सगळं आता आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. एकसारखं सगळीकडे हलवल्यावर त्याला सगळे मसाले लागतात आणि हे मॅरिनेट होतं चांगलं. ते तसंच ठेवून द्यायचं. एकीकडे आता कढई ठेवायची, त्यात तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यात जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की 2 दालचिनीचे तुकडे आणि हिंग घालायचा आहे थोडासा. मग आपल्याला कांदा घालून चांगला परतून घ्यायचा आहे कांदा. आणि त्यातच आपल्याला कांदा परतला की आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट घातल्यावर ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चटपणा सगळा निघून जातो. चांगली परतली की मग त्यात आपल्याला जराशी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. ती पण हलवून घेऊ मस्त. बघा, त्याच्याने तवंग आणि रंग छान येतो. हे मी 2 टोमॅटो किसून घेतलेत, ते घातले. त्यात तुम्ही टोमॅटो प्युरीसुद्धा करू शकता. जरासं धणा जिरे पावडर आणि आपली उरलेली कसुरी मेथी ही पण ह्यात फोडणीत घातली मी. आणि जराशी कोथिंबीर. असं छान आपलं हलवून घ्यायचं आहे. बघा, रंग छान आला आहे. आता हे आपलं मॅरिनेट केलेले आपले सोया चंक्स आहेत ते सगळे आपण घालूया त्यात. अशा प्रकारे छान झालेत बघा, एकदम मस्त एकसारखे असे सगळे आपण व्यवस्थित हलवून घेऊ, म्हणजे सगळ्या याला मसाला मस्त व्यवस्थित लागेल. जरासं त्यातच पाणी घालून बाउलमध्ये तेच पाणी मी त्या भाजीत घालते. बघा मस्त आता आपली भाजी ही झालीच आहे. आपली सगळं आपण मसाले त्यात सगळे घातलेलेच आहेत. त्याच्यामुळे आणि ते आपण गरम पाण्यात टाकल्यामुळे ते शिजलेले सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्याला शिजायला आता जास्त वेळ लागत नाही. पटकन होते ही रेसिपी, झटपट अशी होणारी पण आणि पौष्टिक आणि छान आहे ही रेसिपी. भाताबरोबर किंवा पराठा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चविष्ट लागणारी अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा. बघा काय सुंदर झाली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.